कल्याणमध्ये लस कल्याणाची उपक्रमाअंतर्गत अनेक बालकांचं लसीकरण करण्यात आलं आणि ZMQ स्वयंसेवी संस्था आणि पुढारी न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानामध्ये अनेक समाजसेवकांनी भाग सुद्धा घेतला। सामाजिक कार्यकर्त्या उषाताई वालंज यांच्यासारख्या समाजसेवकांच्या पुढाकारामधून केलेल्या जनजागृतीमुळे कल्याणमध्ये लसीकरण वाढण्याला मदत झाली आहे। लस कल्याणाची या उपक्रमामुळे कल्याणमध्ये लसीकरणाचा टक्का वाढला। पालकांमधील गैरसमज दूर करून लसीकरण वाढावं म्हणून उषाताई वालंज यांच्यासारख्या समाजसेवकांनी पुढाकार घेतला। पुढारी मीडिया आणि ZMQ संस्था यांनी राबवलेल्या लस कल्याणाची या अभियानात उषाताई वालंज यांनी सहभाग घेतला आणि घरोघरी जाऊन जनजागृतीसाठी प्रयत्न केले। 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या उषाताई वालंज यांच्या प्रयत्नांमुळेच रोहिदासवाडा इथल्या आंबेडकर चौक परिसरात राहणाऱ्या समायरा सना शकील शेख या बालिकेचं लसीकरण झालं। समायराला जन्मानंतर 3.5 वर्षे कोणतीच लस दिली गेली नव्हती। लसीकरणाबाबत गैरसमज आणि भीती यामुळे शेख कुटुंबाने लस देण्यास टाळाटाळ केली होती। पण माजी नगरसेविका उषाताई वालंज आणि ZMQ संस्थेच्या टीम मधील नगमा आणि ज्योती यांनी शेख कुटुंबियांच्या घरी भेट दिली आणि लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगितलं। लसीकरण केलं नाही तर संभाव्य धोके आणि लसीकरणाचे फायदे सांगत त्यांनी शेख कुटुंबियांचा विश्वास जिंकला। त्यामुळे शेख कुटुंबियांनी समायराचं लसीकरण करून घेतलं। या सर्व मुलांनी घ्यावी अशी माझी इच्छा होती, म्हणून मी या ग्रुपला जॉईन होऊन त्यांना वार्डमध्ये फिरवते आणि त्यांना सांगते सुद्धा, घरोघरी जाऊन सांगितलं की ही लस दिल्यामुळं मुलांची तब्येत चांगली राहील, मुलांना आजार पण येणार नाही, मुलं अपंग होणार नाहीत आणि मुलांना सतत डोस हा त्यांचा 5 जे डोस आहेत ते सतत त्यांना देत राहा आणि तुम्ही त्यांची नेहमी काळजी घ्याल। शेख कुटुंबियांना लसीकरणाचं महत्त्व पटल्याने त्यांनी याबाबत अन्य कुटुंबियांमध्ये जनजागृती करणार असल्याचं सांगितलं। त्यामुळे या भागात लसीकरण वाढण्यास आणखी मदत होईल। जैसे मेरे को ये मैडम मिले, बोले कि टीकाकरण कराना जरूरी है, तो करा, तो इसलिए मैंने कराई। बहुत अच्छा होता है। तो मैं सभी से निवेदन करना चाहती हूँ कि सभी अपने बच्चों को कराएं। ZMQ संस्थेच्या लस कल्याणाची या अभियानाला उषाताई वालंज यांच्यासारख्यांची साथ लाभल्याने कल्याणमध्ये लसीकरण जनजागृती मोहीम यशस्वी होते। समाजात आरोग्याविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांचं ही जनजागृती मोहीम उत्तम उदाहरण ठरत आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।